मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. बातमी श्री क्षेत्र नागापूर येथील थापलिंग यात्रेची. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नागापूर येथील श्री थापलिंग खंडोबा देवाची यात्रा पौष पौर्णिमेला शनिवारी दिनांक 3 व रविवारी दिनांक 4 जानेवारीला होत आहे. थापलिंग गडावर दरवर्षी पौष पौर्णिमेला खंडोबा देवाची यात्रा 2 दिवस भरते. या यात्रेत दोन्हीही दिवस नवसाचे बैलगाडे घाटात पळवले जातात. विशेष म्हणजे या यात्रेत बैलगाडा मालकांना कोणताही इनाम अथवा बक्षीस दिले जात नाही. यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जिलेबी भजी शेवरेवडी. सध्या थापलिंग गडावर जिलेबी भजी शेवरेवडीची मोठमोठी हॉटेल थाटली आहेत. आकाशी पाळणे देखील उभारण्याचे काम सध्या गडावर जोरदार सुरू आहे. थापलिंग खंडोबा देवाची महती सांगतात नागापूर येथील पुजारी सूरज महाराज शिंदे. आता या शिवलिंगाची माहिती सांगा जरा. हे स्वयंभू पंचलिंग आहेत. जसे जेजुरी गडावरती 2च लिंग आहेत, वडजला 1च लिंग आहे, तसं आपल्याकडं स्वयंभू पंचलिंग आहेत. महादेवांना पंचानन असं देखील म्हटलं जातं. म्हणजे महादेवांना 5 मुख देखील आहेत असाही उल्लेख शिवपुराणामध्ये आढळतो. त्याच पद्धतीचे 5 लिंगांची पूजा आपल्याकडे होते. आणि त्यानंतर खंडोबाचा हा स्वयंभू तांदळा आपल्याकडे आहे. हा का? नाही, हा 1 नंबरचा जो तांदळा आहे हा खंडोबाचा स्वयंभू तांदळा आहे. आता जेजुरीवरून ज्यावेळेस देव इतरत्र ठिकाणी प्रस्थान करत होते त्यावेळेस अनेक ठिकाणी देवांनी वास्तव्य केलं. म्हणजे जेजुरीवरून नळदुर्गला जाताना किंवा चंदनपुरीला जाताना अशा अनेक ठिकाणी देवांनी वास्तव्य केलं. आणि मग वास्तव्य करत असताना ज्या ज्या ठिकाणी देवांनी मुक्काम केले त्या ठिकाणी ही आपल्या भागात असणारी खंडोबाची जी काही स्थानं आहेत ही निर्माण झाली. मग अशाच एका दरम्यान आपल्याकडे देखील देवांनी त्रेतायुगामध्ये असताना हा खंडोबाचा अवतार झाला असं मल्हारी महात्म्यामध्ये किंवा मार्तंड पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यावेळेस देवाने इथं अवतार घेतला आणि त्यानंतर देवाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला का मी इथे आहे. मग त्यावेळेस भक्तांनी ज्यावेळेस इथे खोदकाम केलं त्यावेळेस देवाचा स्वयंभू तांदळा या ठिकाणी सापडला. थापलिंग नाव हे कसं पडलंय काय सांगा. आता थापलिंग ह्या नावामागची आख्यायिका अजून तशी फारशी स्पष्ट नाही, परंतु आपण जर पाहिलं तर इतरत्र जे खंडोबाच्या आपल्या आजूबाजूला मंदिरं आपण परिसरामध्ये आपल्या शेजारच्या तालुक्यांमध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये पाहतो तर गावाच्या नावाने देवाला ओळखलं जातं. जसं की धामणीचा खंडोबा, वडदचा खंडोबा, खरपुडीचा खंडोबा, दामनखेलचा खंडोबा. परंतु आपल्याकडे हे विशेष नामकरण आपल्या थापलिंग देवाचं आहे की त्याच्या मागचा आता संदर्भ घ्यायचा जर असा की कुणीही स्थापन केलेली नसलेली मूर्ती म्हणजे स्वयं स्थापित असलेली आणि पंचलिंग समोर असलेली मूर्ती म्हणजे थापलिंग असा एक संधी त्या शब्दाची आपण करू शकतो. आता थापलिंगचा हा जो स्वयंभू तांदळा आहे त्याच्यानंतर म्हाळसा आणि बाणाई यांच्या मूर्ती देखील आपल्याकडे आहे. कोणते कोणते आहेत? आता ही जी 2 नंबरची मूर्त आहे ही म्हाळसा देवींची मूर्त आहे. त्याच्या शेजारची जी मूर्त आहे ती बानुबाईंची मूर्त आहे. आणि 3 नंबरची जी मूर्त आहे ती रंभाई शिंपीन नावाची जी आहे त्यांची ही मूर्त आहे. आता रंभाई शिंपींची पूजा ही जेजुरी नंतर फक्त आपल्या थापलिंग मध्ये केली जाते. आता बऱ्याच ठिकाणी आपण फिरल्यानंतर पाहतो की म्हाळसा बानाई 2च बरोबर देवी खंडोबाच्या मंदिरामध्ये असतात. परंतु तुम्ही जर जेजुरीला गेले तर कऱ्हा नदीच्या काठावरती आणि रंभाई शिंपीन यांचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. मग ज्यावेळेस देव सोमवती अमावस्येला कऱ्हा नदीला स्नानाकरता जातात तिथे त्यांची सेवा करण्याचं काम ह्या रंभाई शिंपीन करायच्या. आणि जेजुरी नंतर आपल्याकडंच प्रामुख्याने ही पूजा रंभाई शिंपींची गर्भगृहामध्ये केली जाते. इतर कुठे त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही, म्हणजे अद्याप तरी अजून पाहायला मिळालं नाही. आता काही ठिकाणी असा उल्लेख आहे की रंभाई शिंपीन ह्या कऱ्हेला खंडोबांची सेवा करायच्या म्हणून त्यांना दासी म्हटलं गेलं. परंतु ज्यावेळेस आपण पुराणांचा मागोवा घेतो
त्यावेळेस काही ठिकाणी पत्नी म्हणून देखील उल्लेख आलेला आहे, परंतु त्याचे सबळ पुरावे आपल्या हाताला अजून काही लागलेले नाही. परंतु एकतर पत्नी किंवा दासी, परंतु रंभाई शिंपीन मात्र ह्या अवतार कार्यामध्ये, मार्तंड मल्हारी अवतार कार्यामध्ये खंडोबांच्या सोबत होत्या हे मात्र निश्चित आहे. आता जानेवारी 3 आणि 4 तारखेला पौष पौर्णिमा आहे आणि ह्या पौष पौर्णिमेच्या दिवशी आपला थापलिंग महाराजांचा यात्रा उत्सव साजरा होत असतो. 2 दिवस हा यात्रा उत्सव चालतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पहाटे रुद्राभिषेकाने कार्यक्रमाला सुरुवात होते. मग पूजा अर्चा, त्यानंतर महाआरती आणि त्यानंतर भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी, अशा प्रकारे 2 दिवस हा यात्रा उत्सव चालतो. असंख्य दुकाने, खूप सारे भाविक भक्त यात्रेकरता पौष पौर्णिमेला आवर्जून येत असतात. कित्येक लोकांचं कुलदैवत आहे, मग कुलाचार करण्यासाठी लोक येतात, तळीभंडार करतात, जागरण करतात. त्याचप्रमाणे यात्रेची विशेषता अशी की आजूबाजूच्या परिसरामध्ये हे इनामी गाडे भरवले जातात, परंतु आपल्या थापलिंग देवस्थानच्या म्हणजे नागापूर गावामध्ये थापलिंग महाराजांच्या यात्रेकरता कुठलाही इनाम हा गाड्यांना दिला जात नाही. बिगर इनामी गाडे फक्त देवाच्या नावाने या ठिकाणी शेतकरी राजा आपले गाडे पळवत असतो आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ही यात्रा उत्सव आपण संपन्न करत असतो. आदरणीय देवदत्तजी निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मंदिराचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करतो आहोत. पलीकडे लग्नासाठीचा एक प्रशस्त हॉल आपण तयार करतो आहोत आणि साहेबांच्या माध्यमातून अनेकशी कामं देखील या ठिकाणी होतात आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं लागलेली आहेत. या दुकानांचं स्वरूप देखील चांगल्या प्रकारे त्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. आता ह्या मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं मंदिर आपल्याला काम चालू असल्यामुळे पूर्णत्वाला नाही आहे, परंतु येणाऱ्या भविष्य काळामध्ये एक छान दगडी मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या मंदिराचा जीर्णोद्धार देखील आपण लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत. जुनं मंदिर जर आपण पाहिलं तर ते पेशवेकालीन असावं असा एक अंदाज त्यावेळेस बांधला गेला होता आणि साधारणतः सुमारे 200 ते 300 वर्षाच्या पूर्वीचं ते मंदिर असावं असा एक अंदाज आहे. परंतु आत्ता हे जे नवीन मंदिर चाललेलं आहे हे पूर्ण दगडी कामामध्ये होणार आहे आणि या दगडाची जी लाईफ आहे ती देखील अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे. साधारणतः 500 ते 1000 वर्ष या दगडाला कुठलीही झीज होणार नाही असं एक दगड ज्यांच्याकडून आपण या ठिकाणी उपलब्ध केला त्यांचं सांगणं आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दगडी बांधकाम असल्या कारणानं साधारणतः 3 कोटी रुपये इतका खर्च या मंदिराच्या उभारणीकरता येणार आहे. मग ग्रामवर्गणीतून म्हणा किंवा लोकांच्या देणगी स्वरूपात येणाऱ्या वर्गणीतून म्हणा आपण हे मंदिर पूर्णत्वाला नेणार आहोत.